निफ्टी बँक निफ्टीसाठी अनालिसिस, त्याचबरोबर काही स्टॉकचा अनालिसिस. चला आता मग सुरू करूया. क्लिअर कट काय बघायला मिळते, मुवमेंट जी आहे दोन्ही बाजूने आलेली आहे, जवळपास सॉरी दोन्ही बाजूने आलेली नाही आहे, एकाच बाजूने आली ती म्हणजे निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये मार्केट जे आहे हे कसं होतं, साईडवेजच होतं आणि काल जसं सांगितलं त्याच रेंजमध्ये आहे, त्यामुळे इथे जवळपास ऑप्शन बाय किंवा केला नसाल माझ्या मते. जर स्कॅल्पिंग करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला एक छोटे काय असेल ना, छोटा ट्रेंड पकडून डेफिनेटली तुम्ही प्रॉफिट आतल्यात केला असेल. त्याचबरोबर निफ्टीचा विचार केला थोडाफार मी इथे हे केलेला आहे. बघा निफ्टीने काय केलं, म्हटलं होतं ह्याच्या खाली कुठेतरी टिकलं तर पुट बाय केला असेल तर डेफिनेटली निफ्टी आज निगेटिव्ह होती व्यवस्थित, आणि बँक निफ्टी आज जवळपास काय निफ्टीने 150 पॉईंटचं प्रॉफिट दिलेलं आहे, ह्याच्या खाली जर गेला असेल तर मोठं प्रॉफिट तुम्हाला बघायला मिळालं असेल. आणि बँक निफ्टी जी आहे ही डेफिनेटली साईडवेजच राहिलेली आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता उद्यासाठीचा ट्रेड सेटअप, त्याआधी आपण बघणार आहोत काही इंट्राडे ट्रेडिंग स्टॉक्स. आता इंट्राडे ट्रेडिंग स्टॉक्सचा जर विचार केला तर कोणते स्टॉक्स आपण बघणार आहोत. पहिला आपण बघतोय स्टॉक तो म्हणजे रॅमको सिमेंट. कोणता बघतोय, रॅमको सिमेंट. ठीक आहे, हा सुद्धा एक चांगला स्टॉक आहे आणि ह्या स्टॉकमध्ये आता मुवमेंट जी आहे ही कशी येते बघा. ऍक्च्युली ही ऑलरेडी हा जो स्टॉक आहे डेफिनेटली जर बघायचं म्हटलं तर ह्या रेंजमध्ये असा हा स्टॉक आपल्याला बघायला मिळतो, आणि ह्या रेंजच्या आसपास आपल्याला हा स्टॉक म्हणजे जवळपास काय कोणत्या रेंजच्या आसपास आहे हा शेअर, कुठल्या रेंजच्या आसपास याला काय म्हणू शकतो, ही जी लेवल आहे जिथे तो काय घेतोय, एक चांगलं रेजिस्टन्स घेतोय. काय घेतो, चांगलं म्हणजे का कोणत्या रेजिस्टन्स, काय म्हणू शकतो, रेजिस्टन्स झोनच्या बाजूला हा शेअर आहे, कुठला, रॅमको. सो बाय करू शकतो का, डेफिनेटली. जर रॅमको मध्ये जर मोमेंटम आहे तर बाय करू शकतो का, डेफिनेटली. ह्या कॅन्डलचा हाय, आता तो हाय कितीचा आहे, जर हाय जर पकडायचा म्हटला तर रॅमकोचा रिजेक्शन झोनच्या आसपास आहे, त्यावरती टिकला तर ती म्हणजे ही रेंज जी आहे जवळपास 995च्या वरती हा शेअर टिकला तर आपण म्हणू शकतो 1000च्या वरती जर होल्ड करत असेल, जर गॅपअप जर 1000च्या वरती टिकला तर बिंदास तुम्ही बाय करू शकता. म्हणजे थोडक्यात काय, ही जी एक जवळपास आपण जी मागाशी जो चॅनल काढला होता, कुठला चॅनल ड्रॉ केला होता, हा जो चॅनल जो आपण ड्रॉ केला होता या चॅनल मधून कुठेतरी ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. आणि जर तसं नाही झालं तर आपण म्हणू शकतो रिजेक्शन घेऊन मार्केट खाली आलं, म्हणजे जवळपास काय 980च्या खाली आपण हा जो शेअर आहे हा सेल सुद्धा करू शकतो. एक रिजेक्शन घेऊन म्हणू शकतो, रेजिस्टन्स झोनच्या आसपास रिजेक्शन घेऊन मार्केट खाली आलेलं आहे. मग डेफिनेटली टार्गेट 970 ते आपण म्हणू शकतो 965 पर्यंत सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. कशामध्ये, रॅमको मध्ये. त्याचबरोबर आपण दुसरा शेअर बघतोय तो म्हणजे कोणता, ICICI बँक. ठीक आहे. आता ICICI बँकचा जर विचार केला, जस्ट सेकंड, ICICI बँकचा विचार केला, हा शेअर जवळपास आपण म्हणू शकतो एक चांगला मोठा हाय या स्टॉकने बनवलेला आहे. त्यानंतर एक जवळपास हाय नंतर थोडंफार खाली आला आणि त्याच्यानंतर ह्या रेंजच्या आसपास तुम्ही जवळपास काही इनडिसिजन क्लोजिंग आपल्याला बघायला मिळाले. चांगलीच गोष्ट या असे स्टॉक ट्रेड करायचे असतात, काय हाय आणि लो ह्या कॅन्डलचा मार्क करायचा, हे लक्षात घ्या. ज्या दिशेने ब्रेकआउट देईल त्या दिशेने ट्रेड घेऊ शकता. मग जवळपास जर गॅपअप झाला स्टॉक तर डेफिनेटली 1032च्या वरतीच मला बाईंगची झोन आहे. पण जर खाली सेलिंग आहे तर 1008 किंवा आपण म्हणू शकतो 1000च्या खाली टिकला तर डेफिनेटली सेल करून थोडं फरक काय असं ना, एक 10-12 पॉईंटचं टार्गेट तुम्ही खालच्या या शेअरमध्ये घेण्याचा प्रयत्न करू शकता. त्याच्यानंतर आपण स्टॉक बघूया मुठूत मुठूत फायनान्स. ठीक आहे, मुठूत फायनान्स सुद्धा हा एक चांगला शेअर आहे. ठीक आहे, आणि इथे करंटमध्ये थोडाफार निगेटिव्ह बघायला मिळतोय. सो लेवल तुटली म्हणजे जवळपास कुठल्या लेवलच्या 1380च्या खाली हा स्टॉक टिकला तर डेफिनेटली तुम्ही सेल करू शकता. पण जर मार्केट डेफिनेटली काय म्हणू शकतो, इथेच जे आहे ऑलरेडी 2-3 दिवस या रेंजच्या आसपास 1380च्या आसपास सपोर्ट घेताना बघायला मिळालंय. सो जर लेवल म्हणजे आज ही लेवल तोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, पण उद्या जर परत तोडत असेल तर डेफिनेटली लगेच बाय करू नका. 1420च्या वरती होल्ड करतो काय बघा, म्हणजे थोडक्यात काय ब्रेकआउट रेंज जी आहे मेन मोठी ती 1447 पर्यंत सुद्धा बघायला मिळू शकतो. म्हणजे आणि लक्षात घ्या इथून खाली आलं तर मधली ब्रेकआउट रेंज ही आहे 1351, म्हणजे इथपर्यंत प्रॉफिट पहिलं बुक करा आणि ह्याच्याकडे टिकलं म्हणजे थोडक्यात काय ज्या दिशेने जाईल त्या दिशेने दोन्ही बाजूला रेंजेस आहेत. आता मार्केटचा डिसिजन काय होईल मुठूत फायनान्सचा, जवळपास काय सेलिंग कंटिन्यू होईल की डेफिनेटली बाईंग जी आहे जवळपास थोडंफार फुल बॅकमध्ये मार्केट येऊ शकतो किंवा बायर्स थोडंफार उचलू शकतात. त्याचबरोबर आपण बघतो ते म्हणजे ग्रॅन्युल्स. हा सुद्धा एक चांगला स्टॉक आहे. ग्रॅन्युल्सचा विचार केला हा सुद्धा एक चांगल्या सपोर्ट रेंजच्या आसपास काही ट्रेड होताना बघायला मिळतो. 407च्या आसपास लेवल तोडली तर बिंदास सेल करू शकता. आणि बाईंगची रेंज जर म्हटलं तर थोडाफार फुल बँक म्हणजे ही कधी कुठेतरी करू नका, 420च्या वरती टिकलं तरच बाय हा स्टॉक करायचा प्रयत्न करू शकता. त्यानंतर CUB सिटी युनियन बँक, ही पण चांगली कंपनी, जवळपास फुल बॅक म्हणजे थोडक्यात काय एक चांगला मोठा हाय मारला होता, त्यानंतर जवळपास लोअर हाय लोअर लोज घेऊन मार्केट खाली येते. सो बाईंग करू शकता का, डेफिनेटली. जर
मार्केट 145.55 मध्ये टिकलं तर हा स्टॉक बाय करा, अन्यथा बाईंगचा विचार करू नका. आता तुम्ही सेल कुठे करू शकता? जर सेलिंगचा विचार असेल तर लक्षात घ्या, आजच्याच कॅन्डलचा लो जर तुटला 1043.15 खाली सेल करू शकता, पण गॅप डाऊन झालं तर डेफिनेटली 1043 नाही 143.15 खाली सेल करू शकता, आणि जर गॅप डाऊन झालं तर 141.40 खाली तुम्ही डेफिनेटली सेल करू शकता. बिंदास 2 मोठे ट्रेड्स आणि जवळपास एक मस्त अनालिसिस समजलंय का सांगा? समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. हा सुट्टी घेत नाहीये, विसरलो नाहीये, निघत नाहीये. अनालिसिस लक्षात आहे. ठीक आहे. कोणती? बँक निफ्टी. ठीक आहे. मुवमेंट सगळे कालच्या तुम्हाला एक समजले आहेत का? आपण सगळ्या लेवलचे आहेत ते आता पटकन काढून टाकले. आता पटकन लेवल काढल्यावर पटकन मुवमेंट. आता तुम्ही म्हणाल बाबा सर इथे रिजेक्शन मार्केट खाली आता उद्यापासून सेलिंग कंटिन्यू होऊ शकते का? सर्वात महत्त्वाचं, जर नवीन सदस्य असेल तर आता व्हॉलॅटिलिटी अजून मार्केटमध्ये वाढणार आहे. सो जर तुम्ही नवीन असाल तर डेफिनेटली ट्रेड करायचा प्रयत्न करू नका, कारण व्हॉलॅटिलिटी का वाढणार आहे? बजेट डे जवळ येतो 2 फेब्रुवारी. ठीक आहे. सो त्यामुळे काळजीपूर्वक ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. आता हे जे मार्केट गेलं होतं, आता हे जे खालीला काय म्हणू शकतो? याला म्हणू शकतो आपण आपल्या भाषेत, ते म्हणजे काय, शुद्ध मराठी इंग्लिश भाषेत काय, फुल बॅक. आता ही भाषा थोडीफार आपली कन्नड आहे, असो, शुद्ध मराठी इंग्लिश भाषा. आता इथे बघा, आता 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती एवढं दिसतंय की ही जी लेवल आहे ही ब्रेकआउट झोन होती. आता हे खाली आलं ते कशाला आलंय? रिटेस्ट साठीचं. ठीक आहे. त्याचबरोबर आता ही लेवल जर तोडून आतमध्ये आला तर डेफिनेटली आपल्याला अजून काही मुवमेंट्स बघायला मिळू शकतात. त्याचबरोबर ही एक मोठी झोन, एक चांगली मोठी सपोर्ट आहे, ती म्हणजे 21,230. त्याचबरोबर ही एक लेवल जी आहे, जी आज आता करंट रिजेक्शन आहे, त्यामुळे ही एक मोठी लेवल ऍड करून ठेवूया. जवळपास काय 3 मोठ्या लेवल्स आपल्याकडे आलेले. ठीक आहे. त्याचबरोबर आता काय करायचंय, 3 मोठ्या लेवल्स आल्यानंतर ह्या छोट्या मोठ्या लेवल्स आहेत त्या काढून घेऊया. ही आहे, आता बघा ही एक लेवल, सॉरी काय, ठीक आहे, ही एक लेवल आहे. थोडंफार ही सुद्धा लेवल आपण काढूया का? काढू शकतोच आपण ही लेवल. ठीक आहे. मग ती आणि ती एकच लेवल पडते, त्यामुळे थोडंफार आपण खाली येऊया आणि आपल्याला ही छोटीशी लेवल बघायला मिळते. इथून वरच्या जवळपास मार्केट परत एकदा जर लेवल करायचा विचार करत असेल तर डेफिनेटली ही एक लेवल आपण ऍड करून घ्या, आणि त्याच्या वरची लेवल जर काढायची असेल तर कोणती काढू शकतो? बघा व्यवस्थित परफेक्ट, ती म्हणजे ही. आणि याच्या वरची काढायची असेल तर आपण काढू शकतो का? डेफिनेटली यस, ती म्हणजे ही. थोड्याफार लेवल्स आपण ऍड करून घ्या. त्याचबरोबर एक जवळपास आपण काय म्हणूया, आपण म्हणतो ते म्हणजे आपली ट्रेंड लाईन. कशी? परफेक्ट. काय झालं? परफेक्ट. आता मार्केटमध्ये ट्रेड कसं? कॉल पाहिजे म्हणजे ऑप्शन बाय करायचा विषय कुठे? सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, मार्केटमध्ये सध्या मार्केट क्लिअर कट म्हटलं तर ह्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. आता आधी ह्याच्या आधी इथे होत होता, ही सेलिंगच्या आधी. ठीक आहे. ही सेलिंग झाल्यानंतर हा इथे होत होता. ठीक आहे. त्याच्या आधी ह्या रेंजमध्ये होत होता. आता परत मार्केटने काय केलं, थोडे दिवस या रेंजमध्ये एक मुवमेंट केली साईडवेज, मग हा ब्रेकआउट देऊन मग आता ह्या रेंजमध्ये कुठेतरी होल्ड करायचा प्रयत्न करतोय, लक्षात घ्या. सर्वात महत्वाची गोष्ट, आज 21,500 म्हणजे ही जी रेंज आहे ही चांगली सपोर्ट रेंज आहे. या रेंजच्या वरतीच चांगली क्लोजिंग दिली आहे. उद्या जर 21,500च्या खाली गॅप डाऊन झाला तर मग मित्रांनो काय सोय नाही, हे लक्षात घ्या. जवळपास काय 21,500च्या खाली टिकलं तर डेफिनेटली मग थोडक्यात काय सेलिंग अजून वाढेल. 21,500, 21,400 किंवा 21,300 पर्यंत मार्केट खालच्या दिशेने येऊ शकतं. ठीक आहे. सो आता सर्वात महत्वाचं म्हणजे, जर ऑप्शन बाय करायचं असेल तर 21,600च्या वरती मार्केट टिकायला पाहिजे. म्हणजे जवळपास ऑप्शन बाईंग साठी कुठली लेवल चांगली आहे? किंवा आपण काय म्हणतोय, ऑप्शन बाईंग आपण म्हणतोय, किंवा एक फ्युचर सेगमेंट बाय करण्यासाठी कोणती लेवल मोठी आहे? लेवल जी ओके आहे ती म्हणजे 21,700. ही लेवल महत्वाची. त्याचबरोबर आता सेलिंग कंटिन्यू झाली, गॅप डाऊन मार्केट झालं तर काय करू शकतो? साइडवेज ओपन मार्केट खाली नसेल, जसं जर 21,485 ची लेवल तोडून नसेल तर डेफिनेटली ते तुम्ही पुट बाय करू शकता, किंवा फ्युचर जो आहे सेल करू शकता. 21,428 पण 45 पर्यंत टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्याकडे टिकलं तर अजून मोमेंटम बघायला मिळू शकते. अन्यथा तसं नाही झालं, गॅप डाऊन झालं, ठीक आहे, तर काय करायचं? ही लेवल मोठी आहे ती म्हणजे ऑप्शन जो आहे हा बाय कधी करायचा आहे, किंवा फ्युचर कोण काय म्हणतो मी, फ्युचर सेल कधी करायचं आहे? मार्केट जे आहे, ही जी रेंज आहे ह्या रेंज तोडून, म्हणजे गॅप डाऊन झाला आणि या रेंजच्या खाली टिकलं तरच, अन्यथा करायचं नाही. म्हणजे 2 लेवल्स तुम्हाला समजल्या, ऑप्शन बाय आणि फ्युचर बाय किंवा फ्युचर सेल्स. समजलंय का? निफ्टीचं अनालिसिस उद्यासाठीचं. गॅप डाऊन झाला तर 21,600च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे, हे लक्षात. सॉरी, गॅप अप झालं तर, आणि गॅप डाऊन झालं तर डेफिनेटली 21,450च्या खाली टिकलं तर डेफिनेटली अजून मोमेंटम तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते. त्याचबरोबर आपण थेट उडी मारतो ती म्हणजे बँक निफ्टी. बँक निफ्टी जर निफ्टीशी कम्पेअर केला तर कशी दिसते? बँक निफ्टी जर निफ्टीशी कम्पेअर केला तर कशी दिसते? साइडवेज, स्ट्रॉंग, हेल्दी, 3 शब्द आहेत. ठीक आहे. आता
बँक निफ्टीचा पहिला जर झेंडा काढायचा असेल, मी का झेंडा म्हणतोय पेडकोरच्या सदस्यांना समजत असेल, तर ही एक लेवल आहे आणि त्याच्यानंतरचा झेंडा काढत असतो ती म्हणजे ही एक लेवल. या 2 लेवल्स आहेत. आता ही 2 लेवल्स आहेत ना, ह्याच्यावरती जर मार्केट टिकलं तर आपल्याला मूव्हमेंट जी आहे बँक निफ्टीकडून ही मोठी एक्सपेक्टेड आहे. सर्वात मोठी मूव्हमेंट ती म्हणजे इथपर्यंत आणि त्याच्यानंतर टिकलं तर म्हणजे इथपर्यंत. ह्या 2 लेवल्स आहेत बँक निफ्टीचे 141 200 ते 141 700. जर उद्या मार्केट कारण कसं आहे बँक निफ्टीमध्ये मित्रांनो उद्या काय आहे एक्सपायरी डे. काय उद्या एक्सपायरी डे. ठीक आहे. एक्सपायरी डे असल्यामुळे काय विषय आहे मार्केटमध्ये तुम्हाला काय बघायला मिळू शकते एका साईडने तेजी बघायला मिळू शकते आणि तर नाही बघायला मिळालं तर डेफिनेटली आपल्याला एका साईडने मंदी सुद्धा बघायला मिळू शकतो. थोडक्यात काय ट्रेंडिंग तुम्हाला बँक निफ्टी एक हा वेग दिवसाचा देण्याचा प्रयत्न करू शकतो. हे लक्षात असू ही एक लेवल खालची मोठी सपोर्ट काढून घेऊया. ठीक आहे. त्याचबरोबर आता छोटे मोठे लेवल्स ठीक आहे थातूर मातूर लेवल्स काढून घेऊया. बघा इथून मार्केट येताना डेफिनेटली आपल्याला ही एक लेवल महत्वाची होती. त्याच्यानंतर इथून खाली येताना आपल्याला ही एक लेवल महत्वाची होती. 2 लेवल्स आपल्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर इथून आता वरच्या लेवलच्या आसपास जाताना आपण ही जी आहे छोट्या मोठ्या लेवल्स पण काढू शकतो का डेफिनेटली काढू शकतो. ही एक काढूया. ठीक आहे. ह्या सगळ्या 5 मिनिटावरती सुद्धा तुम्ही काढून ठेवा. छोटे छोटे टार्गेट जवळपास काय इंट्राडेला 5 मिनिटाला ट्रेड येतात तर डेफिनेटली तुम्ही छोटे छोटे टार्गेट्स आपण घेतोच किंवा आपण म्हणू शकतो छोटे छोटे स्टॉप लॉस सुद्धा लागतील. त्यामुळे इंट्राडेच्या वेळेस एक त्याच्यावरती तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करू शकता. ट्रेंडलाईन कशी असणार आहे ट्रेंडलाईन सध्या तरी आपली निफ्टी बँक साठी तरी आपली ट्रेंडलाईन अशी असणार आहे. कशी आहे पॉझिटिव्ह. ठीक आहे. त्याचबरोबर आता बँक निफ्टीमध्ये ट्रेड कसं होईल बँक निफ्टी ज्या अर्थी आपल्याला थोडंफार पॉझिटिव्ह होल्ड करण्याचा प्रयत्न करते कोणत्या लेवलच्या वरती होल्ड करते बँक निफ्टी 45,400 45,200 जवळपास काय ही जी रेंज आहे या रेंज वरती कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न जवळपास काय हा जो आहे हा ब्रेकआउट झाला ही इथे रिटेस्ट करून होल्ड करण्याचा प्रयत्न करते. जर उद्या पहिल्या 15 मिनिटात मार्केट ह्या रेंजच्या आसपास ओपन होऊन जर सरळ निघालं तर 45,638च्या वरती तुम्ही ऑप्शन बाय करू शकता. हे काळ्या दगडावरची एक पांढरी रेघ आहे हे लक्षात असू द्या आणि किंवा तुम्ही फ्युचर बाय करू शकता. तर 15 मिनिट मी सांगितलं तसं स्टॉप लॉस तुमचा 45,500च्या आसपास ठेवू शकता. 100 पॉईंटचा स्टॉप लॉस तुम्हाला ठेवावाच लागतो. निफ्टी बँक आहे शेवटी आणि तशी लॉट साईज सुद्धा कमी झाली. गॅप अप ओपन झालं तर बाईंगची रेंज आहे ही आपली ही आहे ह्याच्यावरती होल्ड करायला पाहिजे. ठीक आहे म्हणजे हा जो आपला एक पाथ आहे त्याच्यावर जी आहे आपण काय म्हणू शकतो मार्केट जे आहे ते एक होल्ड केलं पाहिजे. ते कोणता पाथ आहे बघा हा पाथ याच्यावरती होल्ड केलं तरच मार्केट एक बाय करू शकता. मुवमेंट तुम्हाला आरामात बघायला मिळू शकतील आणि त्याचबरोबर जर सेलिंगचा विचार आला तर रेंज ही आहे. काय करू शकतो ऑप्शन जर तुम्हाला बाय करायचं असेल किंवा फ्युचर काय म्हणतोय फ्युचर सेल करायचं असेल तर डेफिनेटली लेवल कोणती आहे 45,200च्या खाली मार्केट होल्ड केलं पाहिजे. हे लक्षात असतं. जर गॅप डाऊन ओपन झालं तर त्याच जवळपास पहिली कॅन्डल बघा कशी बनते 5 मिनिटं जर निगेटिव्ह होत असेल तर त्याच कॅन्डलच्या वरती स्टॉप लॉस ठेवा तिथून अर्जंट ट्रेड घ्यायचं घेऊ शकता किंवा ती कॅन्डल क्लोजरचा लो तोडला तर डेफिनेटली पण मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या गॅप डाऊन झाला तर ही जी रेंज याचा विषय नव्हती थोडीफार आपण काय म्हणू शकतो प्रॉफिट बुकिंग करू शकतो. सो मार्केट इथे टच व्हायच्या आधी ते प्रॉफिट बुक करा थोडंफार पुलबॅक वर मध्ये जाईल त्या पुलबॅक मध्ये तुमचा लॉस तुम्हाला थोडंफार लॉस जास्त होऊ शकतो. सो इथे प्रॉफिट बुक करा इथून खाली येत असेल तर डेफिनेटली अजून हे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकतो. सिंपल सरळ भाषेत समजलंय का? प्रश्न विचारा कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवलेली आहे तिथे सुद्धा जॉईन करा. लाईक करायला विसरू नका मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. ठीक आहे आता